अकाउंट आहे, तुम्ही तुमच्या रिअल अकाउंटवरून मला कमेंट करा. पहिली गोष्ट तर मला फरक नाही पडत तुम्ही मला अनसबस्क्राईब करताय तरी. पर्टिक्युलर मुलाने कमेंट केलं ना, तोच त्या ग्रुपमध्ये दुसऱ्यांदा गेलाय. ऐसा मत कर, मेरे कॅरेक्टर पे मत जा प्लीज, बिकॉज मला काडीचा इंटरेस्ट नाहीये यामध्ये. एक एसे लिहिलाय पूर्ण 50 शब्दांचा एसे लिहिलाय. चांगलं नाहीये, टू मच ऑब्सेशन. सो मला युट्यूबमुळे माझा स्टडीवर काय इम्पॅक्ट नाही पडला. एवढे कमेंट करते ती, एवढे कमेंट करते. हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप एक्साइटेड आहात ना तुम्ही या व्हिडिओसाठी? ओके, तर मला माहित नव्हतं की त्यावाल्या व्हिडिओचं मी कधी पार्ट 2 करेल. एक्सपेक्ट नव्हता केला की एवढा चांगला रिस्पॉन्स येईल. ऑनेस्टली बोलू, तो व्हिडिओ कोणासाठी नव्हता. तर स्टार्टिंगचे 2 दिवस एकदम छान गेले, मला बिलकुल हेट कमेंट्स नाही आले. तुम्हाला हा व्हिडिओ खूप लॉंग वाटत असेल तुम्ही स्किप करू शकता इफ यू वॉन्ट टू. पहिला क्वेश्चन आहे, आधी आपण क्वेश्चन आन्सर बोलू, क्वेश्चन आन्सरवर बोलू आपण. तर पहिलं क्वेश्चन मला खूप जास्त कॉमन येतं, विच इज मी शॉपिंग कुठून करते. तर मी शॉपिंग मोस्टली ऑफलाईन शॉपिंग करते. तर तुम्हाला हा कुर्तीसुद्धा तुम्हाला खूप आवडलेला, आणि तुम्हाला माझी एक बॅग आहे व्हाईटवाली, ती पण सुद्धा विचारत होते मला खूप जण. तर मी ऑफलाईन शॉपिंग करते, तर ईस्टमध्ये करते, डोंबिवली ईस्टमध्ये करते, वेस्टमध्ये. मी जिथेही जाते, जिथेही मला चांगले कपडे दिसले मी घेऊन टाकते. मी माझ्या मामाकडे गेली, तिकडे मला कपडे आवडले मी घेऊन टाकते, असं आहे. सो मी मोस्ट प्रोबॅबली ऑफलाईन शॉपिंग करते. लाईक 90% मी ऑफलाईन शॉपिंग करते, 10% ऑनलाईन. नेक्स्ट क्वेश्चन इज टू स्टडी आणि यूट्यूब कसं मॅनेज करते. इंटरेस्टिंग क्वेश्चन. तर ॲक्च्युली बोलू का, मी काहीच मॅनेज नाही करत. तर ॲक्च्युली स्टडी आणि यूट्यूब हे आपल्यावर डिपेंड करते तुम्ही कसं मॅनेज करताय. लाईक माझ्याबद्दल बोललं गेलं तर मी ओके करून टाकते मॅनेज. हा पण नाही पण, लाईक मला अजूनपर्यंत खूप चांगले रिझल्ट आलेत माझे. सो मला यूट्यूबमुळे माझा स्टडीवर काय इम्पॅक्ट नाही पडले असं मी बोलू शकते. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन इज की जे तू तुझ्या रिलेशनशिपला प्रायव्हेट का ठेवते किंवा कोणाला सांगत का नाही आहे. रिअली मी इफ काय असेल ना तर खरं सांगून टाकेन, बट माझं खरंच काही नाही आहे. जे तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसत आहेत खरं जेन्युइनली माझे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. तो जो तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये जे कोण दिसतंय ते सगळे माझे फक्त चांगले मित्र आहेत. ठीक आहे, बिकॉज मला हा क्वेश्चन लिटरली एवढा आला आहे ना DMsमध्ये माझ्या. सो या नेक्स्ट क्वेश्चन. मी यूट्यूबवर यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर कन्सिस्टंट का नसते. तर ॲक्च्युली ह्याचं उत्तर आहे की मी इन्स्टा आणि यूट्यूबवर कन्सिस्टंट होती. ॲक्च्युली मी 5 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये असते, सो मला टाईम नाही भेटत एडिट करायला. मी व्लॉग करते बट मी एडिट नाही करत आहे. ओके, सो आता आपण मेन मुद्द्यावर जाणार आहे, विच इज तो लास्ट व्हिडिओमध्ये एवढी कॉन्ट्रोवर्सी झाली आहे कमेंट सेक्शनमध्ये, तर त्यावर आपण बोलणार आहोत. सो आर यू गाईज एक्सायटेड, बिकॉज मला माहिती आहे तुम्ही लोक हाच पार्ट बघायला आलात या व्हिडिओमध्ये. सो लेट्स गो. माझा कसा दुखतोय ओरडून. तर आपण कमेंट्स वाचणार आहे. चांगल्या कमेंटपासून आपण सुरू करू. I completely agree with you यार. सिरियसली तू जे पण बोललीस तो प्रत्येक वर्ड खरा आहे, आणि आय नो इट हर्ट्स अ लॉट. आणि बरं झालं तुला समजलं, आणि जे झालं ते तुझ्या चांगल्यासाठी झालं असेल. होप सो तू मला रिप्लाय देशील. सो हा कमेंट केलाय अनुश्री पवार. अनुश्री, थँक्यू सो मच. तुला एवढं रिलेट झालंय माझ्यापासून, मला एक माझ्या त्या व्हिडिओपासून. सो मला हा एवढा मोठा भरपूर मोठा कमेंट आलेला जो तुम्हाला इथे दिसेल. तो मी जास्त नाही ठेवणार ऑफकोर्स, पण तुम्ही त्याचं नाव बघा. ओके, मियाव 0507, आणि तो अकाउंट बनवला आहे 20 नोव्हेंबरला, आणि ती कमेंटसुद्धा केली आहे 20 नोव्हेंबरला. सो तुम्हाला कळतंय, इफ यू नो यू नो. एनिवेज, तर ऑफकोर्स तो अकाउंट फेक आहे. ही जी काही स्वतःची चांगली इमेज बनवली आहेस ना लोकांसमोर, एकदम साधी बोल अँड ऑल, लोकांसमोर मला चांगली इमेज बनवायची गरज नाही आहे, बिकॉज माझी इमेज आधीपासून चांगली आहे. मी लाईक कोणाचं नाव नाही घेत. आता आय नो ह्या व्हिडिओमधून पण खूप जण ऑफेंड होणार आहे. एक चांगलं कमेंट आहे, महेक म्हात्रे, यू आर राईट, आय हॅव ऑल्सो फेस्ड इट. नेक्स्ट आहे की सेम थिंग हॅपेंड विथ मी, मिताली ठाकूर. इट्स ओके, होतं, लाईफ आहे, आगे बढ़ जाने का. नेक्स्ट इज त्यांच्यासोबतचे ब्लॉग डिलीट केलेस. त्याच्या खाली एका फेक आयडीने रिप्लाय केलंय, जो त्या लोकांचाच आयडिया आहे. कशी डिलीट करेल एवढा कॉन्टेंट जे काढलाय त्यांच्याकडून. अशी इमोजी. कॉन्टेंटसाठी फ्रेंडशिप नव्हती ॲक्च्युली ही, बट हां
तर ऑफकोर्स मी कॉन्टेंट बनवलंय आणि ती बोलली आहे की कसं डिलीट करेल एवढा कॉन्टेंट जे काढलं. मी एडिट करायला 2-2, 3-3 तास लावते, कधी कधी 2-2 दिवस जातात मला एडिट करायला आणि त्यानंतर तुम्हाला वाटतं मी ते डिलीट करेल? नाही. ऑफकोर्स त्याच्यात माझी मेहनत गेली आहे 2-2 दिवसाची. सो मी का डिलीट करू? एवढं मेहनत टाकून मी इफ एडिट करते तर. सो या है इतनी हिम्मत तो सामने जाके बोल व्लॉग क्यों बना रही है. तो पण त्यांचाच अकाउंट आहे. तुम्ही तुमच्या रिअल अकाउंटवरून मला कमेंट करा ना. तुम्ही फेक अकाउंट का बनवताय? बिकॉज तुम्हाला भीती वाटते का? तुमच्यात हिम्मत नाहीये का? तुम्ही सुद्धा रिअल आयडी वरून मला कमेंट करा. मला जेन्युइनली आवडेल आणि मी कधीच कोणत्याच कमेंटला मनाला लावून नाही घेतलंय. मी हा व्लॉग समजू की सत्संग. गाईज तुम्ही सत्संग सांगा, या सत्संग सांगा. तर अजून एकाने मला कमेंट केलेलं की तुझ्यासोबत एवढंच काय झालंय तर तुझ्यात फॉल्ट आहे, त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये नसेल. तो जो त्या पर्टिक्युलर मुलाने कमेंट केलाय ना तोच त्या ग्रुपमध्ये दुसऱ्यांदा गेलाय. एडिटिंग दुर्वा हिअर मी बोलली ना ती पर्टिक्युलर मुलाने कमेंट केलंय तोच त्या ग्रुपमध्ये दुसऱ्यांदा गेलाय. तो ॲक्च्युली मी ओळखते त्याला आणि त्यांनी एवढं मोठं कमेंट केलं सो थँक्यू. आणि तर ॲक्च्युली त्यांनी नंतर एवढं कमेंट केलं बट नंतर त्यांनी मला DM केलं कि ऐसा मत कर, मेरे कैरेक्टर पे मत जा प्लीज़. तब मैं बोली नहीं मैं तो जाऊंगी बिकॉज तूने कमेंट किया और मैं कमेंट का रिप्लाई दूंगी. सो ऐसा पार्ट 2 पार्ट 3 वगैरे मी नाही बनवणार आहे बिकॉज मला काडीचा इंटरेस्ट नाही आहे यामध्ये. जस्ट मी का बनवते माहिती आहे बिकॉज मला 40 लोकांनी मला 40 लोकांनी रिप्लाय केला की तू ह्याचा पार्ट 2 बनव. सो ऑफकोर्स मी त्या 40 लोकांना असं सॅड नाही करू शकत की यार ही अशी काही आमचं ऐकत नाही अशी कशी ही. ऑफकोर्स मी माझ्या फॉलोअर्सला नाही हे करू शकत, डिनाय नाही करू शकत. सो म्हणून हा पार्ट 2. दुसरी गोष्ट त्यांच्यासोबत राहून कॉन्टेंट मिळवलंस. पहिली गोष्ट तुम्ही काय मला कॉन्टेंट दिले असं मला एवढं बोला. फ्रेंडशिपमध्ये काय सीन होतोय त्या फ्रेंडशिप नंतर मी तो व्हिडिओ डिलीट केला तर माझा लॉस आहे बिकॉज माझा टाइम वेस्ट झाला. टाइम वेस्ट होणार आहे माझं, तिथे व्ह्यूज जाणार आहे लोकांना. इफ तो कॉन्टेंट आवडला असेल तर तो त्यांना कॉन्टेंट परत बघता नाही येणार. दुसरं आहे स्वतःच्या चॅनलची रीच वाढवलीस आणि आता गरज संपली तसं सोडून दिलंस. मी जेवढंही आतापर्यंत रीच माझी आहे, जेवढंही आतापर्यंत मी ग्रो झाली आहे यूट्यूबवर, इंस्टाग्रामवर स्वतः झाली आहे. माझ्या पुढे किंवा माझ्या मागे असं नाही टाकले की हां ही ह्याच्यामुळे फेमस झाली, हां ही ह्यांच्यामुळे फेमस झाली. सो हे लक्षात ठेवा. नेक्स्ट किती मोठं लिहिलंय बाई तिने. एक एसे लिहिलाय पूर्ण 50 शब्दांचा एसे लिहिलाय तिने. हेच तिने जर स्कूल किंवा कॉलेजमध्ये लिहिलं असताना आता घरी नसते. फक्त व्ह्यूजसाठी त्यांना यूज केलंस. फ्रेंड्स होतात तेव्हा पण आणि फ्रेंडशिप तुटल्यावर पण. हसायची इमोजी हा हा हा. खूप चांगला जोक होता हा. तर हसा सगळ्यांनी. हा विचार केला माहितीये का बिकॉज त्या व्हिडिओमध्ये असं काहीच नव्हतं. अपलोड झाला 2 दिवस खूप चांगलं रिस्पॉन्स आला की हा वगैरे वगैरे. तिसऱ्या दिवशी या लोकांनी मे बी अकाउंट डिस्कशन केलं आणि अकाउंट वगैरे बनवलं असेल मे बी. आणि त्यानंतर ऑफकोर्स जेव्हा कॉन्ट्रोवर्सी झाली ऑफकोर्स मला काही DMs आले की असे तुला कमेंट्स आलेत तू प्लीज रिप्लाय दे वगैरे. गोष्ट व्ह्यूजसाठी मी का यूज करू कोणाला बिकॉज मला आधीपासून मी ह्याचं मला घमंड किंवा ते बोलतो ना इगो नाही आहे की हां मला व्ह्यूज येतात. मी तेवढे एफर्ट्स टाकते म्हणून मला ते व्ह्यूज येत आहेत. सो मला व्ह्यूजसाठी कोणाला यूज करायची गरज वाटत नाही. एडिटिंग दुर्वाह्य हा माझा नॉर्मल ब्लॉग नाही आहे. तर हे ना मी कमेंट्स ऑफ केलेत माझ्या त्या व्हिडिओच्या. एकीने कमेंट केलं आहे की मला माहीत नव्हतं तू अशी आहेस, तू क्यूट आणि ह्या सगळ्यामुळे तुला फॉलो केलेलं आहे ना. तर पहिली गोष्ट तर मला फरक नाही पडत तुम्ही मला अनसबस्क्राईब करताय तरी. तर ॲक्च्युली मी कमेंट्स ऑफ केलेत बट नंतर मला कळत आहे की मी नवीन कमेंट्स आलेत मला तर मी जस्ट बघितले. तर एकीने कमेंट केले की आता कमेंट ऑफ करून तू नवीन व्हिडिओची तर कमेंट ऑफ करणार, मग तुझा रिअल फेस तू लपवतेस अँड ऑल. हा माझा रिअल फेस आहे. ओके. तर रिअल फेसचा प्रश्न आला तर मी माझं यूट्यूबवर पूर्ण रिअल आहे. आणि दुसरी गोष्ट मला कोणाला बोलायची गरज नाही की मी किती रिअल आहे मी किती फेक आहे. इफ तुम्हाला मी फेक वाटते यू कॅन अनसबस्क्राईब मी कोणाला फोर्स नाही केला की मला सबस्क्राईब करा. मी माझ्या कॉन्टेंटसाठी जाणली जाते ना की माय फेस. बिकॉज फेसवर तर सगळे मेकअप करतात मी पण करते. लेन जोक होता शिट. सो आणि एक ती म्याव म्हणून मुलगी आहे ब्रो. ती मुलगी काय माझ्या पाठीच लागली आहे. नुसते मोठे मोठे कमेंट करते भाई. तिला 5 दिवस झाले तिला तो व्हिडिओ अजून डोक्यातून निघाला नाही आहे. म्हणजे तिला किती ट्रॉमा बसला माझ्या व्हिडिओचा. शिट्स.
व्हेरी बॅड. ओके, तर आय थिंक सो ती म्याव म्हणून जी मुलगी आहे ना ती खूप माझ्यापासून ऑब्सेस्ड आहे. बिकॉज एवढे कमेंट करते ती, एवढे कमेंट करते, फेक आय डी बनवून ती माझी वाट बघते की कधी मी कमेंट्स ऑन करते आणि लगेच कमेंट. एवढं ऑब्सेशन भाई चांगलं नाही आहे. टू मच ऑब्सेशन. बुलशिट इग्नोर केला पाहिजे आपण. हा व्हिडिओ आय थिंक सो इथेच एंड करूया. माझा घसा दुखलाय, मी एवढं बोलली आहे ना तुमच्यासोबत. आता ॲक्च्युली हा व्हिडिओ का होता माहिती आहे? हा व्हिडिओ त्यांना रिप्लाय देण्यासाठी नव्हता. हा व्हिडिओ त्यांच्यासाठी होता जे लोक विचार करतायत की लिटरली माझी पर्सनल लाईफ पण त्या प्लॅटफॉर्मवर, यूट्यूब अशा प्लॅटफॉर्मवर त्या लोकांनी माझी पर्सनल लाईफ काढली आणि नंतर मलाच DM केला की प्लीज मेरे बारे में मत बोल, मेरा कॅरेक्टर पे आएगा. सो इफ तुम्ही माझी पर्सनल लाईफ माझ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर, एवढा सोशल प्लॅटफॉर्मवर बोलू शकता, तर ऑफकोर्स माझं चॅनल आहे, मी कोणाच्याही कॅरेक्टरवर जाणार मग. सो हां, आणि ऑल्सो सेकंड इज की आत्ता पण तुम्हाला जर कमेंट करायची इच्छा असेल ना, बिंदास करा. मला तर कमेंट्स येत आहेत, सो आय एम हॅपी. सो आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मे बी नसेल आवडलं, इट्स फाईन. ओके, सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पॉझिटिव्ह बोला सगळ्यांनी. बाय बाय.